ऐका ऐका राज ठाकरे खाली आले पण ते म्हणतात तुम्हाला बोलायचं ना आमच्याशी, घोषणा बंद करा, घोषणा बंद करा. लावल्या कुणी आम्हाला घोषणा द्यायला? त्यांनी लावल्या ना. अरेवारीची भाषा धाराशिव मध्ये दादागिरीची भाषा जमणार नाही. काल मराठा समाज आमचा शांत भेटायला आला होता त्यांनी आता खूप एवढी दादागिरी करून बोलले ना की तुम्हाला भेटायचंय बोलायचंय तर वर या. ही दादागिरीची भाषा जमणार नाही साहेब. घोषणा पहिला बंद करा. बोलायचं ना वरती या. सगळे नाही थांबा. अर्वच्च नेता आहे. राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद. धाराशिव मध्ये दादागिरीची भाषा जमणार नाही. राज ठाकरे जे ते पाऊस सुरू असल्या कारणानं थेट हॉटेलमध्ये गेले आणि त्या हॉटेलमध्ये गेल्या कारणानं हे सगळे कार्यकर्ते म्हणजे आहेत ते हॉटेलमध्ये अचानक पद्धतीनं शिरले आणि या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ते कार्यकर्त्यांनी सुरू केली. काही हे सगळे कार्यकर्ते जे संवाद साधत होते, या संवाद साधत असताना काही सुरक्षा रक्षक असल्याचं सांगितलं जातं. या सुरक्षा रक्षकांनी या कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्याच्यावरून या सगळ्या कार्यकर्त्यांचा संताप जो आहे तो आणखी जास्त वाढलेला आहे. राज ठाकरे यांनी आज सकाळी सोलापूरमध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाचे काही कार्यकर्त्यांचे माथे कोणीतरी भडकवण्याचं काम करते अशा पद्धतीचं विधान केल्याचा आरोप जो आहे तो या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि त्याच विधानाचा जाब विचारण्यासाठी कुठेतरी त्या आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय राज ठाकरेंची ही भूमिका जाणून घेण्यासाठी पुष्पक पार्क या धाराशिवच्या या हॉटेलमध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत आणि घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी करतायत आणि रात्रभर थांबण्याची तयारी जी असली ते की आम्ही थांबू अशा पद्धतीचं मत जे आहे ते कार्यकर्ते होतात. पोलीस जे आहेत ते सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत करताना दिसत आहेत. राज ठाकरे बोलायचं ना वरती या. सगळे नाही थांबा. सगळे नाही. राज ठाकरे या ठिकाणी आलेले होते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही वरती या. मात्र दादा राज ठाकरे अर्वच्च नेता आहे. हे कार्यकर्ते जे आहेत ते खाली निघालेले आहेत. आपण या ठिकाणी बघतायत की राज ठाकरेंनी येऊन त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही वरती या आणि माझ्याशी हॉटेलमध्ये येऊन संवाद साधा. मात्र हे कार्यकर्ते जे आहेत ते आता खाली निघालेले आहेत. कोणीही कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरे जे आहेत ते आलेले होते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी समजवण्याचा प्रयत्न करत वरती रूममध्ये येण्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता खाली निघालेले आहेत, घोषणाबाजी करत निघालेले आहेत. आम्हाला कोणत्याही पद्धतीनं संवाद साधायचा नाही, अर्वच्च नेता आहे अशा पद्धतीचं भाषा, अशा पद्धतीची टीका जी आहे ती या मराठा सगळ्या कार्यकर्त्यांकडनं केली जाते. आणि हॉटेलच्या खाली हे सगळे कार्यकर्ते आता आलेले आहेत. वास्तविक मी जसं म्हणालो की राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की आपण संवाद साधायचा असेल तर वरती या. मात्र हे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी थांबलेले नाहीत आणि राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणाबाजी जे त्यांनी केली जाते. राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद. दादा तुम्हाला राज ठाकरे आलेले होते त्यांनी वरती बोलायचं
ऐका राज ठाकरे खाली आले पण ते म्हणतात तुम्हाला बोलायचं ना आमच्याशी घोषणा बंद करा घोषणा बंद करा लावल्या कुणी आम्हाला घोषणा द्यायला त्यांनी लावल्या ना अरे वारेची भाषा अरे वारेची भाषा चालणार नाही म्हणून एक जण मुद्दा स्पष्ट होईल आम्हाला यायचं नाही आता चालू दे त्यांना उद्याची राज ठाकरेचं उद्याचं इथलं जे काही शेड्यूल आहे ते उद्या मराठा समाज आणून पाडणार आहे. धाराशिव मध्ये दादागिरीची भाषा जमणार नाही. काल मराठा समाज आमचा शांत भेटायला आला होता त्यांनी आता खूप एवढी दादागिरी करून बोलले ना की तुम्हाला भेटायचंय बोलायचंय तर वर या. ही दादागिरीची भाषा जमणार नाही साहेब. मुर्दाबाद. तुम्हाला राज ठाकरे खाली येऊन काय म्हणाले त्याच्यावर तुमचा संदर्भ राज ठाकरे आम्हाला खाली येऊन आरे रवीची भाषा करून गेले. राज ठाकरे काय कुठला लाटू गेलेला नाही. पहिलं त्यानं चुकीचे स्टेटमेंट दिले सोलापूरमध्ये की मराठा समाजाचे माती भडकवायचं काम करतात. राज ठाकरे तुम्हाला आम्हाला एकच म्हणायचंय जसं तुम्ही सत्ताधारी पक्षांची सुपारी वाजवता तसं मनोज दादा एक प्रामाणिक नेतृत्व आहे. तो प्रामाणिक योद्धा आहे. तो कुणाची सुपारी घेत नाही. तुम्ही जशी सत्ताधारी पक्षांची सुपारी कंपन्यांची सुपारी वाजवता त्या पद्धतीने मनोज दादा नाहीत. म्हणून आम्ही राज ठाकरे जायचं जाहीर निषेध करतो. राज ठाकरेंचा निषेध जे ते कार्यकर्ते या ठिकाणी करतायत. आपण या ठिकाणी बघताय घोषणाबाजी जी आहे ती राज ठाकरेंच्या विरोधात जे आहेत ते करतायत. हम सब मनोज जरांगे अशा पद्धतीची घोषणाबाजी जे सगळे कार्य करतायत. राज ठाकरे खरं तर खाली आलेले होते आणि त्यांनी या कार्यकर्त्यांना सांगितलेलं की तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर वरती या. मात्र ही भाषा त्यांना या कार्यकर्त्यांना आवडली नाही आणि भाषा आवडली नसल्या कारणानं हे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झालेले आहेत आणि या हॉटेलच्या खाली येऊन आता हे सगळे कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत. राज ठाकरेंच्या विरोधात त्यांच्या निषेधाच्या घोषणाबाजी ज्या आहेत ते धाराशिवच्या या पुष्पक पार्क हॉटेलमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते.